जिल्हा परिषद कासोद शाळेच्या वतीने वृक्षदिंडी ग्रंथदिंडीतून जनजागृतीचा संदेश। सिल्लोड तालुक्यातील कासोद येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने गावातून वृक्षदिंडी ग्रंथदिंडीतून वृक्ष आपले सखे सोबती, वृक्षच राहतील अनंतापर्यंत सोबती, झाडे लावा झाडे जगवा, भूमी आपल्या सत्याची आहे आपल्या ज्ञानाची, नखे बोटे स्वच्छ छान, आरोग्याचा मंत्र महान आदी संदेश देत जनजागृती केली। ग्रंथदिंडीचे महिलांनी पूजन केले। विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे वेश परिधान करून टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडीत उत्साहाने सहभाग घेतला। गावातील मंदिरासमोर विद्यार्थ्यांनी फुगड्या खेळत दिंडीचा आनंद घेतला। यावेळी शाळेच्या परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक नाना गवळे, शिक्षक लालचंद इंगळे, गंगाधर जगताप, मथाजी काकडे, जगदीश कदम, भूषण घोटकर, शिक्षिका संगीता शिंदे, सारिका काळबांडे यांनी परिश्रम घेतले। याविषयी गावदर्शन लाईव्हला दिलेल्या या प्रतिक्रिया। आज आमच्या शाळेमध्ये खूप छान पद्धतीने ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी काढण्यात आली आहे। आज बऱ्याच प्रमाणात वृक्षतोडणी करण्यात आली आहे। त्याबद्दल आज आम्ही वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे। उच्च प्राथमिक शाळा कासोद येथे आज आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते। आज पुस्तकं वाचण्याची ही आज काळाची गरज आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फार वर्षांपूर्वी पुस्तकांचे, शिक्षणाचे, वाचनाचे, ग्रंथांचे महत्त्व जगाला पटवून दिले। पुस्तकं हेच खरे आपले गुरु आहे। ज्ञानाचे भंडारे आपले पुस्तकं आहेत। आज आमच्या गावात ग्रंथदिंडी व वृक्षदिंडीसाठी सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, वारकऱ्यांनी, गावकऱ्यांनी सर्वांनी आम्हाला प्रतिसाद दिला व सर्वांनी सहभाग घेतला। शाळा हे खरे ज्ञानाचे मंदिर असते आणि या मंदिरात विद्यार्थ्यांवर विविध संस्कार करणे हे खरे शाळेचे कर्तव्य, शिक्षकांचे कर्तव्य असते। महाराष्ट्रातील विविध सण, उत्सव, परंपरा या माध्यमातून संदेश देणे, विद्यार्थ्यांवर संस्कार रुजवणे हे शिक्षकांचे काम आहे। विद्यार्थ्यांवर खरे संस्कार रुजत असतात। त्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कासोद या ठिकाणी आज वृक्षदिंडी, पर्यावरणाची गरज असलेली, खऱ्या अर्थाने जी गोष्ट आज काळाची गरज आहे ती या ठिकाणी वृक्षदिंडी म्हणून गावकऱ्यांना तसेच समाजाला सुद्धा संदेश देण्यासाठी व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी वृक्षांची लागवड व वृक्षदिंडी काढण्यात आली। तसेच ग्रंथ हे खरे गुरु। आजकाल शिक्षणाची पद्धत आहे की विद्यार्थी स्वतः शिकू शकतो, पण शिकण्यासाठी त्याला एका दिशेची गरज असते आणि ती दिशा आपल्याला ग्रंथ, पुस्तके दाखवत असतात। त्यासाठी शासनाने आज महावाचन उत्सव सुद्धा हातात घेतलेला आहे। त्या निमित्ताने ग्रंथदिंडीसुद्धा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कासोद या ठिकाणी आयोजित करण्यात आली। धन्यवाद।